हॅलो. हा बापूजी, फोन केला होता तुम्ही? अरे केला होता नाही बाबा, फोन केले होते. किती फोन केले तुला, तू फोन का उचलत नव्हतास? नाही सॉरी बापूजी, काय झालं की मी फोन उचलायला गेलो, तेवढ्यात माझा हातातून फोन खाली पडला आणि त्याच वेळी बागा आला गोडाऊन मध्ये. तेव्हा त्याचा पाय लागला फोनला आणि फोन फ्रीजच्या खाली गेला. मला फोनची घंटी ऐकू येत होती, पण फोन उचलू कसा? फोन फ्रीजच्या खाली होता. आता कसं तरी करून फोन काढला आणि बघितलं तर तुमचे मिस कॉल, यासाठी मी फोन केला. बोला बापूजी, काय काम होतं? अरे मी हे सांगण्यासाठी फोन केला होता की पद्मावती भोजनालयामध्ये फोन करून आज रात्री डबा नको म्हणून सांग. का? अरे ते काय आहे की रोशन बेटी आज कुठे बाहेर गेली, तर सोडी आज रात्री भिंडी मास्तरच्या घरी जेवायला जाणार आहे. तर माधवी बेटीने तुला आणि मला पण आमंत्रण दिलं जेवायचं. हो अच्छा, ठीक आहे बापूजी, मी पद्मावती भोजनालयात फोन करून सांगतो. हा ठीक. आणखी काय? हो हा, पद्मावती भोजनालयामध्ये फोन करायला विसरू नको बाबा. नाही आत्ता फोन करतो बापूजी. ठीक आहे. आणखी काय? आणि हो ऐक, रात्री उशीर नको करू, 8:30 वाजेपर्यंत पोहोच. नाही पोहोचेल बापूजी. ए बाबा, फक्त पोहोचायचंच नाहीये, वेळेवर पोहोचायचंय. हा, वेळेवर पोहोचेल बापूजी. वेळेवर म्हणजे किती वाजता? तुम्ही बोलला ना 8:30 वाजेपर्यंत पोहोचेल. 8:30 वाजायच्या आधी? हो, आधीच पोहोचेन बापूजी, आधीच पोहोचेन. ना चल ठेवतो. ओके. या भिडेने सोडीला जेवायला बोलवलं तर आहे, पण सोडी जाईल का जेवायला? हा बोल जेठालाल. हा भिडे, काय करतोयस? अरे मटार सोलतोय भावा. हो, गोकुळधामचे एकमेव सेक्रेटरी मटार सोलत आहेत. काय करू भाऊ, आज रात्री माझे काही खोडकर मित्र जेवायला घरी येणार आहेत ना, म्हणून करावं लागतं. अरे हो भाऊ, आज रात्री तू गडा परिवाराला घरी जेवायला बोलवलंयस. काय गंमत तर नाहीये ना? खरंच जेवण आहे ना घरी? नाही मी कच्चं जेवण खायला देणार आहे. हा अतिशय घाणेरडा जोक मारला हा तुम्ही. सॉरी पण जेठालाल, तुला आणि काकाजींना घरी जेवायला यायचंच आहे. तुम्ही दोघं सादर निमंत्रित आहात. भाऊ नक्की येणार भाऊ. तू आणि माधवी वहिनीने इतक्या प्रेमाने आमंत्रण दिलेलं आहे तर यावंच लागेल ना. यावंच लागेल? अरे सॉरी लागेल नाही, सॉरी आलाच पाहिजे ना. हा चल ठेवतो. ऐक मी काय म्हणतोय, तू सोडीला जेवायला बोलवलंयस तर सोडी नक्की येईल? हा नक्की येईल. तो त्याने स्वतः माधवीला सांगितलं की रात्री जेवायला येणार आहे. अरे भाऊ, तो सोडी आहे, तुला माहिती आहे ना. तो पार्टी शार्टी करण्याची एकही संधी सोडत नाही. मग आज तर फुलटू संधी आहे. घरी रोशन बाबी पण नाही, गोगी पण नाही. तर मला नाही वाटत तो आज पार्टी शार्टी केल्याशिवाय राहील. अरे हो, फुलटू होण्याची फुलटू संधी आहे. हा तर मी विचारच नाही केला. आणि इथे तर माधवीने तयारी पण सुरू केली आहे. मग विचार ना भाऊ, विचार ना नक्की येणार की नाही. नाहीतर असं व्हायचं की आपण जेवायला त्याची वाट बघत बसू आणि तो कुठेतरी मस्तीत पार्टी शार्टी करत बसेल. नाही चांगलं झालं तू आठवण करून दिलीस. मी करतो त्याला. हा चल. हो ठीक आहे. अरे पण जेठालाल, तू वेळेवर आहे, उशीर करू नकोस. नाही जेवणाच्या बाबतीत मी कधीच उशीर करत नाही. तू सोडीला फोन कर. हा तू त्याची काळजी करू नकोस. त्याने माधवीला सांगितलंय ना, येणार मग तो. पण तू उशीर करू नकोस. ठीक 8:30 वाजेपर्यंत ये. हा येईन. हा चल ठेवतो. तसं जेठालालचं बोलणं बरोबरच आहे. एकदा सोडी सोबत बोलून कन्फर्म केलंच पाहिजे. हॅपी जी बाजी, सेल्फ मार. पण स्टार्टर लागतच नाहीये, गाडी स्टार्टच होईना. बोनेट खोलून. अरे याचा फॉल्टच कळत नाहीये यार. आज कपूर साहेबांना गाडी देणं खूप गरजेचं आहे. A to Z सगळं काही चेक करून झालं. काय करूया? हॅपी, मी खाली जाऊन पुन्हा गाडी चेक करतो. हा तुला सांगितल्यावर तू स्टार्टर मार. ओय रहमान, ट्रॉली घेऊन ये. गाडी ठीक होऊ दे. मार धक्का बाबा. अरे शाबास रहमान. कुठे आहे फॉल्ट? कुठे आहे? ओय रबजी, मदत करा मला. ओय हॅपी, ओय सेल्फ मारोय. गाडी चालू झाली. पजी गाडी बंद झाली बोनेट खोलून. 1 मिनिट. ओय परत चालू कर. ओय मिळाला रे, मिळाला. फॉल्ट मिळाला. और अब जी मेहर कर दी.
वायर पॅनल मध्ये प्रॉब्लेम होता. खेच खेच भावा, ओय रहमान ओढ लवकर. वाहेगुरुने मेहर कर दी थी. वा भाई वा, मजा आली. वा वा. बल्ले बल्ले. अरे मुंगी सारखा प्रॉब्लेम होता आणि आपण उगाच हत्ती सारखा प्रॉब्लेम समजून बसलो होतो. हॅपी, पटापट वायरिंग पॅनलचं काम फिक्स करून टाक आणि कपूर साहेबांना गाडी पोहोचून. अरे वा, भिडूचा फोन. ओ भिडू, काय योग्य टायमावर फोन केलाय यार. इकडे कपूर साहेबांची गाडी ठीक झाली आणि इकडे तुझा फोन आला. मजा आली. बोल बोल बोल. हा, तुला यासाठी फोन केलाय की आज रात्री माझ्या घरी जेवायला यायचं आहे आणि तू एकटा येत नाहीयेस. जेठालाल आणि काकाजी सुद्धा येणार आहेत. क्या बात आहे भिडू, मग तर मजाच मजा आहे. हा, मजा तर येईलच जेव्हा तू 8:30 वाजता जेवायला येशील आमच्या घरी. होय, असं का बोलतोस भिडू? असं मी यासाठी बोलतोय सोडी, कारण माधवीने जेवण बनवण्याची सगळी तयारी केली आहे. मी सगळे मटर सोलून काढले आहेत. यासाठी चुकून सुद्धा कोणासोबतही कसलीही पार्टी शार्टीचा प्लॅन करू नकोस आणि वेळेवर माझ्या घरी ये. ओ भिडो, तू काळजी करू नकोस यार. आज माझा कोणताच पार्टी शार्टीचा प्लॅन नाहीये. नक्की ना सोडी? नाही काय, रोशन वहिनी घरी नाही आहेत ना, गोगी पण घरी नाही आहेत, यासाठी विचारतोय भाऊ. हो यार, नक्की म्हणजे एकदम नक्की. हा ठीक आहे. आणि सोडी, मी एक गोष्ट सिरियसली सांगतोय, जर तू माझ्या घरी जेवायला आला नाहीस आणि कोणासोबत पार्टी शार्टी करायला गेलास तर लक्षात ठेव, आपली मैत्री संपली. ओ भिडू, तू असं कसं बोलतोस तू यार? ओय, मी तुला सांगितलं मी येणार म्हणजे येणारच. अरे गॅरेजचं सगळं काम लवकर संपवून ठीक 8:30 वाजता तुझ्या घरी येऊन जेवायला बसेन आणि सोबत जेठाप्रा आणि काकाजी पण असतील. ओय, खूप धमाल मस्ती होईल. चगदे फट्टे. ओहो, रोशन डार्लिंगचा फोन. ओ भिडू, हा रोशन डार्लिंगचा फोन येतोय. मी ठीक 8:30 वाजता तुझ्या घरी पोहोचेन. ओके? हो हो, ओके ओके. ओय रोशन डार्लिंग, मिस यू यार. तू व्यवस्थित उदवाडा पोहोचलीस ना? हॅलो रोशन, इथे खूप आवाज होतोय. मी आत केबिन मध्ये जाऊन तुझ्याशी बोलतो. शाबास यारा. आता बोल सोनिये. ओय, तुझ्या गोड गोड आवाजात सांग, तू व्यवस्थित पोहोचलीस ना उदवाडा? हो रोशन, केव्हाच पोहोचले आणि मी तयार पण झाले. रोशन, सगळे तुझी खूप आठवण काढतायत. सोनिये, मीही सगळ्यांना विचारतोय असं सांग. पण तुला एक सांगू, आज मी तुला खूप मिस करतोय खरंच. अच्छा जी. तू असा विश्वास पण ठेवणार नाहीस, पण तुला माहितीये कपूर साहेबांची गाडी पण तयार झाली. मी आत्ताच्या आत्ता तुझ्याजवळ येतोय उदवाडा. अरे रोशन, उदवाडा बाजूलाच थोडी आहे की तू आत्ताच्या आत्ता येशील. अरे उदवाडा तर गुजरात मध्ये आणि तू मुंबई मध्ये. मग काय झालं, तुझ्या रोशनकडे गाडी आहे. रॉकेट सारखं उडत येईन आणि पोहोचेन तुझ्याजवळ उदवाडा. ना रे रोशन, तोपर्यंत लग्न संपून जाईल ना रे. हो, मग मी काय करू? तू आता तुझ्या कामावर लक्ष दे. आणि हा, मी तिकडे आले आणि मला कळलं ना की तू पार्टी शार्टी केलीस, तर मग बघ हा, खबरदार. अरे सोनिये, काय म्हणतेस तू? मी काहीच पार्टी शार्टी करणार नाहीये. आणि तुला माहितीये, आत्ताच भिडूचा फोन आला होता. मला म्हणाला 8:30 वाजता ठीक घरी पोहोच. मी पण सांगून टाकलं, ठीक 8:30 वाजता मी पण घरी पोहोचतो. छान छान. माहितीये, भिडूने जेठाप्रा आणि काकाजींना पण बोलवलंय. चल तू तिथे मस्त मजा कर, आम्ही इथे मस्त मजा करतो. ठीक आहे रोशन, मी उद्या सकाळीच डेलना सोबत परत येईन. हा ओ ठीक आहे सोनिये, आपली काळजी घे. हा चल, तू मस्त तुझं फंक्शन अटेंड कर. मी इथे काम आवरून घेतो. लव्ह यू. लव्ह यू.